मध्ये आपण डिटर्मिनेशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लॉगरिथम नंबर मध्ये पहिला रूल बघितला होता. इफ द नंबर इज ग्रेटर दॅन 1, जर नंबर हा जो दिलेला नंबर हा ग्रेटर दॅन 1 पेक्षा जर मोठा असेल तर त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स काढण्यासाठी आपण डेसिमल पॉइंटच्या अगोदर जेवढे डिजिट आहेत ते मेजर केले होते आणि त्या मेजर केल्यानंतर किंवा काउंट केल्यानंतर त्यातून आपण 1 वजा केला होता. मग 1 वजा केल्यानंतर राहिलेला जी संख्या आहे किंवा नंबर जो आहे तो त्या दिलेल्या नंबरचा कॅरेक्टरिस्टिक्स असेल. परत बघा, इफ द नंबर इज ग्रेटर दॅन 1 we have to count or measure the number of digit in the integral part of the number and subtract 1. It gives the characteristics of the given logarithmic number. मग आता याच्यामध्ये if the number is greater than 1 मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स पॉझिटिव्ह किंवा झिरो असू शकतो. पॉझिटिव्ह किंवा झिरो असू शकतो. कालच्या पिरियड मध्ये आपण लिहित असताना फळ्यावर बरोबर लिहिला, पहिल्यांदा सांगताना कॅरेक्टरिस्टिक्स पॉझिटिव्ह आणि झिरो म्हणलं, परत दुसऱ्यांदा सांगत असताना ओघामध्ये पॉझिटिव्ह और निगेटिव्ह असं आपण म्हणतो, पण निगेटिव्ह नाही. कशामध्ये? इफ द नंबर इज ग्रेटर दॅन 1 मध्ये. म्हणजे इफ द नंबर इज ग्रेटर दॅन 1 इट्स कॅरेक्टरिस्टिक्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह और झिरो, हे लक्षात ठेवा. आता आजच्या पिरियड मध्ये आपला सेकंड रूल बघायचा आहे. सेकंड रूल काय? इफ द नंबर इज लेस दॅन 1, कालच्या पिरियड मध्ये नंबर इज ग्रेटर दॅन 1 बघितलं, त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स पॉझिटिव्ह किंवा झिरो आलेला आहे. पण आजच्या पिरियड मध्ये इफ द नंबर इज लेस दॅन 1 म्हणजे दिलेला नंबर हा 1 पेक्षा जर लहान असेल तर त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स कसं काढायचं याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. इफ द नंबर इज लेस दॅन 1 देन मेजर द नंबर ऑफ सिफर्स मीन्स झिरो, नंबर ऑफ सिफर्स म्हणा किंवा झिरो म्हणा, दोन्ही पैकी एक. इफ द नंबर इज लेस दॅन 1 देन मेजर द नंबर ऑफ सिफर्स और झिरोज इन बिटवीन द डेसिमल पॉइंट अँड फर्स्ट फिगर ऑफ द नंबर. म्हणजे डेसिमल पॉइंट मध्ये आणि फर्स्ट फिगर ऑफ नंबर मध्ये किती झिरो आहेत ते आपल्याला मेजर करायचंय. अँड ऍड 1, त्याच्यामध्ये काय करायचं, जेवढे झिरो त्याच्यामध्ये काय करायचं, 1 ऍड करायचं. ऍड 1 more to the total number of ciphers or zero between the decimal point and the first figure of the number. Decimal point त्याच्यामध्ये काय करायचं, 1 ऍड करायचं. add 1 more to the total number of ciphers or zero between the decimal point and first figure of the number, and it gives the characteristics of a given logarithmic number. याच्यापासून काय मिळेल आपल्याला, दिलेल्या नंबरवरून त्या नंबरचा आपला कॅरेक्टरिस्टिक्स मिळेल. मग तो कॅरेक्टरिस्टिक्स हा नंबर लेस दॅन 1 असल्यामुळे त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स ऑलवेज निगेटिव्ह असेल. ते पॉझिटिव्ह किंवा झिरो राहणार नाही कारण नंबर लेस दॅन 1 आहे. परत बघा रूल सेकंड काय सांगतो. इफ द नंबर इज लेस दॅन 1 then measure the number of ciphers in between the decimal point and the first figure of the number, decimal point and first figure of the number, and add 1 more to the total number of ciphers or zero between decimal point and first figure of the number. It gives the characteristics of a given logarithmic number. मध्ये हा जो कॅरेक्टरिस्टिक्स जो मिळाला आहे तो कसा असेल, इट इज ऑलवेज निगेटिव्ह असेल, हे लक्षात ठेवा. परत बघा तिसऱ्यांदा रूल सांगतो, परत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कारण आपल्याला याच्यावर न्यूमेरिकल बोर्डाचे प्रॅक्टिकलचे कॅल्क्युलेशन सगळं आपलं वर्क करायचं. जे डेसिमल पॉइंटचे, स्क्वेअर रूटचे, पॉवरचे सगळे कॅल्क्युलेशन आपल्या याच्या पद्धतीने करायचे लॉगरिथम टेबलच्या सहाय्याने. इफ द नंबर इज लेस दॅन 1 then measure the number of ciphers or zero in between the decimal point and the first figure of the number, and add 1, त्याच्यामध्ये 1 ऍड करायचं. add 1 more to the total number of ciphers or zeros between the decimal point and first figure of the number. It gives the characteristics of a given logarithmic number and it is
ऑलवेज निगेटिव्ह, हे लक्षात ठेवायचं. इफ द नंबर इज लेस दॅन जर वर असेल सेकंड रूल प्रमाणे, तर त्याचा आपला कॅरेक्टरिस्टिक्स कसं काढायचं याचे आपल्याला एक्झाम्पल बघायचे. एक्झाम्पल्स. आता त्यासाठी काय करायचं, आपल्याला एक टेबल तयार करायचं आहे. त्या टेबलमध्ये 3-4 कॉलम करायचे. ठीक आहे. हा या पद्धतीने आपल्याला टेबल तयार करायचं. मग या टेबलमध्ये आता पहिल्या कॉलममध्ये सिरियल नंबर, पहिल्या कॉलममध्ये काय दिलं आपण, सिरियल नंबर. दुसऱ्यामध्ये लॉगरिथमिक नंबर, आणि तिसऱ्या कॉलममध्ये नंबर ऑफ सिफर्स or zeros, the number of ciphers or zeros in between the decimal point the number of ciphers or zero in between the decimal point and first figure of the number and first figure of the number. It can be represented by n. It can be represented by n. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स, is equal to n plus 1. If the number is greater than 1 मध्ये आपण n minus 1 लिहिलं होतं, पण हे नंबर लेस दॅन 1 आहे. ग्रेटर दॅन 1 मध्ये आपण n minus 1 लिहिलं होतं. परत बघा, पहिल्या कॉलम मध्ये लॉगरिथमिक टेबल, दुसऱ्या कॉलम मध्ये नंबर ऑफ सिफर्स ऑर झिरो इन बिटवीन द डेसिमल पॉइंट अँड फर्स्ट फिगर ऑफ द नंबर, इट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय n. आणि शेवटच्या कॉलम मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स इज इक्वल टू n प्लस 1. म्हणजे त्याच्यामध्ये काय करायचंय, डेसिमल पॉइंट मध्ये आणि फर्स्ट फिगर मध्ये जेवढे झिरोज आहेत त्याच्यामध्ये काय करायचं, आपलं एक ऍड करायचं. म्हणून इथं आपण काय लिहिलं, या n मध्ये आपलं काय करायचं, एक ऍड करायचंय. मग आता पहिलं एक्झाम्पल बघू. नंबर 1 0.1. आता या डेसिमल पॉइंट मध्ये आणि फर्स्ट फिगर मध्ये काही झिरो आहेत का बघा, नाही. म्हणून इथे झिरो लिहून टाकायचं. झिरो लिहिलं आपण या डेसिमल पॉइंट मध्ये आणि फर्स्ट फिगर मध्ये. दुसऱ्या कॉलम मध्ये लिहायचं, दुसऱ्या कॉलम मध्ये हेडिंग काय बघा, नंबर ऑफ सिफर्स इन बिटवीन डेसिमल पॉइंट अँड फर्स्ट फिगर ऑफ द नंबर. डेसिमल पॉइंट आणि फर्स्ट फिगर नंबर मध्ये झिरो आहेत का, नाही, एकही नाही. म्हणून आपण लिहिलं, झिरो लिहिलं. मग त्याच्यामध्ये काय करायचं, आपलं एक ऍड करायचं. म्हणून एक ऍड केल्यानंतर
ते काय होईल -1. बरोबर आहे, बरोबर आहे. ते त्याला लिहित असताना आपला -1 लिहायचं नाही, तर त्याला लिहित असताना -1 लिहायचं आहे. त्याचा कॅरेक्टरिस्टिक किती होईल -1. दुसरं एक्झाम्पल 0.01. आता सेकंड एक्झाम्पल बघू. 0.01. आता डेसिमल पॉइंट मध्ये आणि फर्स्ट फिगर मध्ये 0 किती आहेत 1, त्याची संख्या किती 1, म्हणून इथं 1 लिहू. आता याच्यामध्ये जे ऍडिशन करायचंय 1 ते निगेटिव्ह टाईपचं असेल. निगेटिव्ह टाईपचं ऍडिशन असल्यामुळं ह्याला -2 लिहायचं. आपण इन जनरल लॉगरिथम लिहित असताना -1 असेल तर निगेटिव्ह -1 असेल तर त्याला या पद्धतीने लिहितो, -2 असेल तर त्याला या पद्धतीने लिहितो, -3 असेल तर त्याला या पद्धतीने लिहितो. पण लॉगरिथम टेबल मध्ये लिहित असताना -1 ला हे -1, त्याला वाचताना कसं कुण्या पद्धतीने वाचायचं -1. आणि -2 ला इट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय -2 अँड इट कॅन बी रीड ॲज -2. -3 ला -3 अशा पद्धतीने त्याचं वाचन करायचंय. कारण -3, -2, -1 या पद्धतीने लॉगरिथम मध्ये लिहायचं नाही. तर -1 असेल तर त्याला -1 म्हणजे 1च्या डोक्यावर आपण हॉरिझॉन्टल लाईन थोडी ड्रॉन करायचं. -2 असेल तर 2च्या डोक्यावर हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉन करायचं. -3 असेल तर या पद्धतीने -3 अशा पद्धतीने लिहायचं. मग आता पुढचं एक्झाम्पल बघू. नंबर 3 0.001. आता डेसिमल पॉइंट मध्ये आणि फर्स्ट फिगर मध्ये किती झिरो आहेत बघा. त्याच्यामध्ये किती झिरो आहेत 2 झिरो आहेत. मग इथं 2 लिहू. मग आता याच्यामध्ये ऍड करायचं एक, पण ते कुण्या टाईपचं असेल निगेटिव्ह टाईपचं, म्हणजे याचा कॅरेक्टरिस्टिक किती असेल 3. आता नंबर 4th एक्झाम्पल 0.0001. आता डेसिमल पॉइंट मध्ये आणि फर्स्ट फिगर मध्ये किती झिरो आहेत 3 झिरो आहेत. 3 झिरो असल्यामुळे इथं नंबर ऑफ झिरोज और सिफर्स इन बिटवीन डेसिमल पॉइंट अँड फर्स्ट फिगर ऑफ द नंबर इज 3, म्हणून या नंबरचा कॅरेक्टरिस्टिक्स हा 4 होईल. आता याच्याऐवजी हे सगळे आपण एकच अंक फक्त डेसिमल पॉइंट मध्ये आणि फर्स्ट डिजिट मध्ये आपण 0 वाढवले. दुसरे नंबर घेऊ. नंबर 5th 0.9821. आता या नंबरचा कॅरेक्टरिस्टिक्स किती येईल हे काढायचं आहे आपल्याला. मग आता पहिल्यांदा काय करायचं, नंबर ऑफ सिफर्स इन बिटवीन डेसिमल पॉइंट आणि फर्स्ट फिगर मध्ये नंबर ऑफ झिरोज काउंट करायचे. नंबर ऑफ झिरोज आहेत का नाही ह्याला 0 लिहून टाकायचं. मग याचा कॅरेक्टरिस्टिक्स किती येईल, तर याचा कॅरेक्टरिस्टिक्स हा 1 येईल. दुसरं एक्झाम्पल घेऊ. 0.0628. 0.0628. आता फर्स्ट फिगर मध्ये आणि डेसिमल पॉइंट मध्ये 0 किती 1, म्हणून इथे 1 लिहा. मग त्याच्यामध्ये परत 1 ऍड करायचं निगेटिव्ह टाईपचं, म्हणजे याचा कॅरेक्टरिस्टिक्स 2 येईल. परत दुसरं एक्झाम्पल घेऊ. आणखी नवीन पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. 0.0007. 0.0007. मग आता डेसिमल पॉइंट मध्ये आणि फर्स्ट फिगर मध्ये किती झिरो आहेत बघा 3, म्हणून इथं लिहा नंबर ऑफ सिफर्स इन बिटवीन डेसिमल पॉइंट अँड फर्स्ट फिगर मध्ये हे नंबर ऑफ झिरोज 3 आहेत. मग याचा कॅरेक्टरिस्टिक किती होईल, तर याचा कॅरेक्टरिस्टिक्स हा 4 होईल. याचा कॅरेक्टर किती होईल 4. अशा पद्धतीने नंबर इज लेस दॅन जर 1 असेल, लेस दॅन 1 असेल तर त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स या पद्धतीने काढू शकतो आपण. इफ द बेस इज 10, बेस म्हणजे पाया जर 10 जर असेल, इफ द बेस इज 10, द निगेटिव्ह इंडेक्स ऑफ दॅट बेस 10 इज ऑलवेज इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. परत बघा. इफ द बेस इज 10, the negative index of that base 10 is always its characteristics. म्हणजे आता याचे एक्झाम्पल काय काय बघू आपण. आता त्यासाठी आपल्याला काय करायचं, छोटं टेबल तयार करायचं आहे.
सिरियल नंबर, दूसरा कॉलम हा नंबर, लॉगरिथमिक नंबर, तीसरा कॉलम हा इंडेक्स, चौथा कॉलम हा कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, आता याचे एक्झाम्पल बघू. इफ द बेस इज 10, the negative index of that base 10 is always its characteristics. पहिला एक्झाम्पल बघू. नंबर फर्स्ट, 10 to the power of -1. आता याचा इंडेक्स किती आहे? 10 चा इंडेक्स, तर -1, हे -1. मग याचा कॅरेक्टरिस्टिक लिहित असताना -1 लिहायचं नाही, तर त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स -1 लिहायचं. म्हणजे लॉगरिथम मध्ये लिहिण्याची प्रथा आहे, -1 ने लिहिता ते -1 लिहायचं. नंबर सेकंड, 10 to the power of -2. याचा इंडेक्स जो आहे तो -2 आहे. मग लिहित असताना याचा कॅरेक्टर किती लिहायचा? -2. नंबर तिसरा एक्झाम्पल, 10 to the power of -3. इट कॅन बी रिटन ॲज, इंडेक्स जो आहे -3 आणि त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स -3. चौथं एक्झाम्पल, 10 to the power of -8. त्याचा इंडेक्स किती आहे? तर त्याचा इंडेक्स -8 आहे, म्हणून त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स -8. आता जर प्रॉडक्ट असेल तर बघू आपण. नंबर फिफ्थ, 10 to the power of 12 -12 क्रॉस 10 to the power of 4. 10 to the power of -12 क्रॉस 10 to the power of 4. आता एकाचा घात हा मायनस आहे, एकाचा घात हा प्लस आहे. मग याचं काय करायचं? बेस सारखा असल्यामुळे घातांकाची बेरीज करायची. म्हणजे किती होईल? 10 to the power of -8. म्हणून याचा इंडेक्स किती होईल? -8 आणि याचा कॅरेक्टरिस्टिक किती होईल? 8. परत पुढचं एक्झाम्पल बघू. नेक्स्ट, 10 to the power of -31, 10 to the power of -31 क्रॉस 10 to the power of 15 प्लस 15. मग आता -31 मधून आपला 15 प्लस 15 काय करायचं? सबट्रॅक्ट करायचं. म्हणजे किती याचा प्रॉडक्ट? 10 to the power of -16. म्हणून याचा इंडेक्स किती होईल? मग -16 आणि त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स हा किती होईल? 16. त्याचा कॅरेक्टरिस्टिक किती होईल? तर 16 होईल. म्हणजे इफ द नंबर इज लेस दॅन 1, सेकंड रूल मध्ये काय बघितलं बघा आपण. इफ द नंबर इज लेस दॅन 1 जर असेल तर त्या दिलेल्या नंबरचा कॅरेक्टरिस्टिक्स हा ऑलवेज निगेटिव्ह येतो, लक्षात ठेवायचं. इफ द नंबर इज ग्रेटर दॅन जर 1 असेल, इफ द नंबर इज ग्रेटर, पहिल्या रूल मध्ये बघितलं काय बघितलं होतं? इफ द नंबर इज ग्रेटर दॅन 1, ग्रेटर दॅन 1 असेल तर त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स हा पॉझिटिव्ह किंवा 0 येतो. आणि सेकंड केस मध्ये आपण काय बघितलं? इफ द नंबर इज लेस दॅन 1 जर असेल, दिलेला नंबर हा एकपेक्षा जर लहान असेल, तर त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स इट इज ऑलवेज निगेटिव्ह येतो. त्याचा कॅरेक्टर किती येतो? इट इज ऑलवेज निगेटिव्ह येतो.